छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील प्रसिद्ध लिटिल फ्लॉवर शाळेत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने टीसी देण्याच्या वादातून थेट शाळेत प्रवेश करून शिक्षकावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्याच्या आधारे पोलिसांनी संशयित माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या घटनेबाबत छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी काय माहिती दिली आहे, पाहूया व्हिडिओतून. नगर येथील पोस्टे छावणी हद्दीत लिटल फ्लॉवर शाळेमध्ये सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास एक विद्यार्थी जो 2023 या वर्षी शाळेतून नापास झाल्याने तो शाळेत येत नव्हता आणि त्यामुळे त्याचं ॲडमिशन हे कंटिन्यू करण्यात आलेलं नव्हतं. तो अचानक आज सकाळी आला व तो शाळेत त्यांनी प्रिन्सिपलांना म्हटलं की मला टी सी पाहिजे आहे. तर प्रिन्सिपल मॅडम यांनी सांगितलं की टी सी घेण्यासाठी एक अर्ज करा. अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही तुम्हाला टी सी देतो. परंतु त्याचं म्हणणं होतं की मी हा अर्ज करणार नाही, मला डायरेक्ट टी सी द्या. तर प्रिन्सिपल यांनी तुमच्या घरच्यांना घेऊन या असं सांगितलं असता तो ऐकण्यास तयार नव्हता. त्यावेळेस त्यांनी प्रिन्सिपल यांनी त्याचा वर्ग शिक्षक जे होते त्यांना बोलवलं. त्यांना बोलवल्यावर वर्ग शिक्षक आणि त्यांच्यामध्ये आपापसात वाद झाला. तो वाद हा विकोपाला गेला. त्यावेळेस विद्यार्थ्याने जो माजी विद्यार्थी होता 2023 नंतर त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलं नव्हतं, त्या विद्यार्थ्याने चाकू काढला व तो शिक्षकांच्या पोटात मारला. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या उद्रेकी त्यांना अशी घटना घडलेली आहे की पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक केली असतं. यापूर्वी त्याची नावावर अशी काही घटना केलेली नाही.